आपल्या सर्वांच्याकडे एक अमर्याद क्षमता आणि शक्ती असते। आपल्या स्वप्नांपासून आपल्याला वेगळे करणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपण ते कधीही प्राप्त करू शकणार नाही असा असलेला आपला चुकीचा विश्वास। जेव्हा आपण आम्ही अपयशी का असे स्वतःला विचारतो तेव्हा अनेकदा आपल्याला एक किंवा त्यापेक्षा अधिक कारणे सापडतात। अपयशाचे खरे कारण हे आहे की आपण आपल्या शरीराची आणि मनाची 100% शक्ती कधीच वापरत नाही। तुम्हाला तुमच्यातील अमर्याद शक्तीची जाणीव करायची असेल तर एखाद्या अंध, मुक्या अथवा मतिमंद मुलांच्या शाळेला, संस्थेला भेट द्या आणि कमीत कमी 30 मिनिटे त्यांच्या सोबत घालवा। त्यांचे निरीक्षण करा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागा, त्यांच्या जगण्याचा अनुभव घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक साधा प्रश्न विचारा की इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही जर ते इतके आनंदी आणि काहीतरी नवीन घडवण्यासाठी उत्साही राहू शकतात तर तुम्ही का नाही? कारण शोधा आणि ते नष्ट करून टाका। अधिक आक्रमक व्हा, तुमचा आत्मा जागृत करा, भविष्याबद्दल आशावादी व्हा आणि स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमची शक्ती, धैर्य आणि उत्साह वापरा। याचे उत्तम उदाहरण म्हणजे अपंग असूनही जागतिक यश मिळवलेली प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे स्टीफन हॉकिंग। स्टीफन हॉकिंग या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाबद्दल तुम्ही ऐकले असेल। त्यांच्या पहिल्या लग्नाच्या काही काळाआधी ते 21 वर्षाचा असताना त्याला मोटर न्यूरॉन रोगाचे निदान झाले आणि डॉक्टरांनी सांगितले की तो 2 किंवा 3 वर्षापेक्षा जास्त जगू शकणार नाही। त्यांनी हळूहळू आपले हात, पाय आणि आवाज गमावला, जवळजवळ पूर्णपणे अर्धांग वायू झाला। तरीही तो नंतर आधुनिक जगातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ बनला। सर्व शारीरिक अपंगत्व असूनही ते आपल्या कार्यात पूर्णपणे समर्पित राहिले। त्यांनी आपला आवाज गमावल्यानंतर 3 वर्षांनी 1988 मध्ये अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक लिहिले, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विकले गेले। स्टीफन हॉकिंगने त्यांच्या अपंगत्वामुळे स्वतःला मागे ठेवण्यास नकार दिला। विज्ञानातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे। त्यांनी सर्वाधिक विकली जाणारी पुस्तके लिहिली आहेत, जगभर प्रवास केला आहे आणि जगभरातील संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे। त्यांनी हे सिद्ध केले आहे की तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत असला तरी जीवन हेच आहे जे तुम्ही त्यातून बनवता। त्यांच्याकडे 12 मानद पदव्या आहेत। त्यांनी अनेक पुरस्कार आणि पारितोषिके प्राप्त केली आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना द मेडल ऑफ फ्रीडम हा प्रदान केला आहे, जो देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे। त्यांच्या आयुष्याने सिद्ध केले की हृदयात इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही। साधारणपणे आपल्या समस्या त्यांच्या समस्यांपेक्षा मोठ्या नसतात। जेव्हा कधी आपल्याला नैराश्य येईल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा की माझ्या समस्या त्यांच्या समस्यांपेक्षा मोठ्या आहेत का? मला खात्री आहे की एका सेकंदापेक्षा कमी वेळात तुम्हाला प्रेरणा मिळेल। स्टीफन हॉकिंग एक शास्त्रज्ञ नाहीत तर एक जागतिक हिरो आहेत। तर मित्रांनो, आपल्या समस्यांची तक्रार करत बसण्यापेक्षा आपणही आपल्या मनाच्या शक्तीचा 100% वापर करून आपल्या भविष्याबद्दल आशावादी आणि स्वप्नपूर्तीसाठी उत्साही राहा व यशस्वी व्हा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।